ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये 1-2 नव्हे तर तब्बल 5 संजय पाटील नावाचे उमेदवार आहे। त्यामुळे आता मतदारांचा देखील गोंधळ उडण्याची शक्यता आहे। निवडणुकीच्या रिंगणामध्ये हे सगळे उतरल्याचं पाहायला मिळतंय। तर महाविकास आघाडीच्या संजय दिना पाटील यांची डोकेदुखी यामुळे वाढलेली आहे। तर विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करण्यासाठी हा फंडा वापरल्याचा आरोप देखील केला जातोय। पाहूयात। ईशान्य मुंबई संजय पाटील विरोधात संजय पाटील। मवियाच्या संजय पाटलांना 4 संजय पाटलांचं आव्हान। मतदारांचा गोंधळ उडवण्याचा पुन्हा तोच फॉर्म्युला। ईशान्य मुंबईत महाविकास आघाडीचे संजय दिना पाटील विरोधात महायुतीचे मिहिर कोटेचा असा सामना होतोय। मुख्य लढत अशी होणार असली तरी आता निवडणुकीच्या रिंगणात वेगळंच चित्र पाहायला मिळणार आहे। महाविकास आघाडीच्या संजय दिना पाटलांविरोधात 4 संजय पाटील नावाचे उमेदवार रिंगणात उतरले। संजय बंडू पाटील, संजय निवृत्ती पाटील, संजय महादेव पाटील, संजय पांडुरंग पाटील असे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले। एकाच नावाचे अनेक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मतदारांचा गोंधळ उडवून देण्याची योजना यामागे असण्याचा आरोप होतोय। एकाच नावाचे 4 उमेदवार असण्यामागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला वेगळा संशय। जाणून बुजून नाव शोधून यांचा काही संबंध नाही अशी नावं देण्यात गेलेले आहेत। याही व्यतिरिक्त जाणून बुजून काही मुस्लिम समाजातले पण देखील अर्ज भरण्यास भाग पाडलेले आहेत। पण मला वाटते जनतेला या सर्व गोष्टी माहिती आहे। चिन्ह लोकांपर्यंत आदरणीय उद्धवजींच्या माध्यमातून गेलेले आहेत आणि लोक निश्चितपणे त्यांचा पराभव केल्याशिवाय मिहिर कोटेजींचं झाल्याशिवाय राहणार नाही। एकाच नावाने अनेक उमेदवार देण्याचा पॅटर्न रायगडमध्ये सुरू झाला होता। एकाच मतदारसंघात मीनाक्षी पाटील नावाच्या अनेक उमेदवार रिंगणात उतरवले आहेत। त्यानंतर सुनील तटकरे यांच्या नावाचेही अनेक उमेदवार उतरवण्यात आले आहेत। हाच फंडा आता ईशान्य मुंबईत वापरण्यात आलाय। निवडणुकीत तयार केलेल्या या राजकीय चकव्याला किती मतदार भुलतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।